माझे नाव अर्जुन आहे. कडक उन्हात मी नवीन इमारतीवर विटा वाहून नेत होतो. मी एक मजूर होतो आणि माझे आयुष्य खूप कठीण होते. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे एकटा होतो. माझे आई-वडील लवकरच आम्हाला सोडून गेले होते. आम्ही 2 भाऊ होतो. वडील गेल्यानंतर आईने कपडे विणून आमचे संगोपन केले. ती हिवाळ्यात स्वेटर विणून बाजारात विकायची आणि लोकांना ते खूप आवडायचे. एक दिवस माझ्या भावाची समीरची तब्येत अचानक बिघडली. त्याला रक्ताची उलटी झाली. आई त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी सांगितले की त्याला गंभीर आजार झाला आहे. हे ऐकून आई खूप अस्वस्थ झाली. तिला काम करावे, मुलांवर उपचार करावे की खाण्याची व्यवस्था करावी हेच समजत नव्हते. वेळ जात होता. समीरची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. आईने अनेक नातेवाईकांकडे मदतीसाठी हात पसरवले, पण कोणीही मदत केली नाही. एका महिलेने तिला समीरच्या उपचारासाठी ₹500 दिले, पण ते खूप कमी होते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की समीरवर येथे उपचार होणार नाहीत. त्याला दुसरीकडे घेऊन जा. आईला माहित होते की आता समीर वाचणार नाही, कारण त्याचा आजार खूप वाढला होता. पण आई म्हणून ती प्रयत्न करत राहिली. ती तिच्या माहेरी आणि सासरी गेली, पण तिला काहीच मदत मिळाली नाही. माझ्या आई-वडिलांनी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबे त्यांच्या लग्नामुळे आनंदी नव्हती. माझे वडील मजूर होते आणि आई एका चांगल्या घरातली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर परिस्थिती आणखीन बिघडली. माझ्या 2 काकांनी आमच्याकडे पाहिलेही नाही. समीर अजूनही रुग्णालयात होता. पण उपचारासाठी पैसे नसल्यामुळे रुग्णालयाने त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. आईने मला घेतले आणि रस्त्यावर भीक मागण्यास सुरुवात केली. खूप पैसे जमा करून ती रुग्णालयात पोहोचली. तेव्हा समजले की समीरने हे जग सोडले आहे. पैशांअभावी एका आईला आपल्या मुलाला गमवावे लागले होते. आता फक्त मी आणि आई एकमेकांना आधार होतो. आई म्हणायची की मी जन्माला आलो तेव्हा खूप सुंदर होतो. पण परिस्थितीमुळे माझे सौंदर्य हरवले. मी आईचा एकमेव आधार होतो. आईने विणकाम सोडून लोकांच्या घरी काम करायला सुरुवात केली. मला वाटले की मी एक दिवस तिचे सर्व कष्ट संपवेन. मी 7 वर्षाचा असताना पहिल्यांदा विटाच्या भट्टीवर गेलो. आई मला तिथे सोडून कामावर जायची. मी उन्हात भाजलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर बसायचो. घामाने भिजलेले, काळ्या धुराने माखलेले मजूर काम करत असत. हेच दृश्य माझे नशीब बनले. मी कधीही शाळेची बॅग विकत घेऊ शकलो नाही, पण मला पाटीवर लिहायला खूप आवडायचे. माझे सर्व छंद लहानपणापासूनच मनात राहिले. मी 9 वर्षांचा असताना विटा उचलायला सुरुवात केली. माझे हात खरखरीत झाले, शरीरावर फोड आले आणि सुंदर चेहरा काळा पडला. पूर्वी जे लोक माझ्या सौंदर्याचे कौतुक करत होते, त्यांना आता मी तोच सुंदर मुलगा आहे हे ओळखता आले नाही. आमच्या परिसरात राधिका राहायची. ती आमच्या घरासमोरून कॉलेजला जायची. मला ती लहानपणापासूनच खूप आवडायची. ती माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा होती. मी तिच्यावर खूप प्रेम करत असे. लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो. कधी-कधी ती मला चॉकलेट द्यायची. तिचे केस खूप लांब होते आणि तिचे हसू खूप सुंदर होते. आम्ही मोठे झाल्यावर हळू आमचे प्रेम वाढू लागले. एक दिवस ती कॉलेजला जात असताना मी तिला माझे प्रेम व्यक्त केले. तिला माझे प्रेम समजले आणि आम्ही लपून भेटायला लागलो. तिच्या वडिलांचे किराणा दुकान होते. ते चांगले आणि प्रतिष्ठित लोक होते, पण त्यांचा स्वाभिमान खूप जास्त होता. मी राधिकाला माझ्या मनातले सांगितले तेव्हा ती शांत राहिली. एके दिवशी ती म्हणाली की जर तिच्या वडिलांना कळले तर ते लगेच नकार देतील आणि आमच्याशी खूप वाईट वागतील. मी म्हणालो, "तुझे वडील नकार देतील, पण मला तुझ्या डोळ्यात नकार दिसत नाही." ती म्हणाली, "हो, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटते." मला तिची भीती संपवायची होती. एक दिवस मी आईला राधिकाबद्दल सांगण्याचे धाडस केले. आईलाही राधिका आवडली. तिला फक्त भीती होती की जर राधिकाच्या वडिलांनी नकार दिला तर काय होईल? मी म्हणालो, "आई, काही होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राधिका माझ्यावर प्रेम करते. जर आपण आदराने त्यांच्या घरी नातेसंबंध घेऊन गेलो, तर तिचे वडील नक्कीच सहमत होतील." माझा आनंद माझ्या आईसाठी नेहमीच महत्त्वाचा होता. म्हणून ती राधिकाच्या घरी संबंध घेऊन जाण्यास तयार झाली. माझे हृदय जोरात धडधडत होते. मी रात्रभर झोपलो नाही. मला वाटले की राधिकाला मिळण्याचे स्वप्न पूर्ण होईल का? मी घेतलेली पाऊले बरोबर आहेत का? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राधिकाच्या घरी आई गेली, तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी पहिल्यांदाच आईला इतके रागात पाहिले. मी म्हणालो, "आई, काय झाले?" ती रडायला लागली आणि म्हणाली की राधिकाच्या वडिलांनी खूप वाईट बोलले. ती म्हणतात की मी माझ्या मुलीला विटांच्या भट्टीत ढकलणार नाही का? मी माझ्या मुलीचे लग्न अशा मजुराशी करणार नाही, जो तिला 2 वेळची भाकरीही देऊ शकत नाही.
ते असे म्हणाले, "आम्ही गरीब आहोत, पण मजूर नाही आणि आम्ही तुमच्या मजूर मुलाचे नाते आमच्या सुंदर मुलीसाठी आणण्याची तुम्ही हिंमतच कशी काय केली? माझी सुशिक्षित मुलगी कुठे आणि तुमचा मजूर मुलगा कुठे? तुम्ही तुमची स्थिती तरी पाहिली असती, तरी तुम्हाला कळाले असते." आई रडत म्हणाली, की राधिकाच्या आईनेही तिचा खूप अपमान केला. दोघेही म्हणाले, की "तुम्ही पुन्हा आमच्या घरी येऊ नका." माझे मन राधिकाच्या घरी जाऊन तिच्या वडिलांशी भांडायला सांगत होते. पण आईने मला थांबवले आणि म्हणाली, की "मी तुला असे संस्कार दिले नाहीत." माझे हृदय तुटले होते. आत्म्यातून एक किंकाळी बाहेर पडत होती. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा मला वाटले, की मी इतका कमी आहे का? मला प्रेम करण्याची परवानगी नाही का? पण मला विश्वास होता, की राधिका माझ्यावर प्रेम करते. काही दिवसांनी राधिकानेही माझ्याशी बोलणे बंद केले. तिला तिच्या वडिलांच्या शब्दांवर येण्यास भाग पडले गेले होते. तिच्या वडिलांनी तिचा कॉलेजचा मार्ग बदलण्यास आणि आमच्या कुटुंबापासून शक्य तितके दूर राहण्यास सांगितले होते. मला आश्चर्य वाटले, की माणसाचा सन्मान सौंदर्याच्या शेवटी संपतो का? मजुरी करणे गुन्हा आहे का? घाम गाळणे गुन्हा आहे का? राधिकाने मला वाटेत थांबवले आणि म्हणाली, "आता आपण बोलू शकत नाही. जर माझ्या वडिलांना शंका आली, की आपण एकमेकांवर प्रेम करतो, तर ते मला मारून टाकतील आणि तुलाही ते सोडणार नाहीत." ती खूप घाबरली होती. तिचा आवाज थरथर कापत होता. माझे हृदय म्हणत होते, की ती खोटे बोलत आहे, पण जीभ नकार देत होती. त्या क्षणाने माझ्या आयुष्यातून सर्व काही काढून घेतले होते. मी मनापासून वचन दिले, की एक दिवस मी राधिकाच्या वडिलांना स्वतःच्या नात्याबद्दल विचारण्यास लावेन. मी माझी गरिबी संपवेन. मी यश मिळवेन. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता, जो बहुतेकदा बंद असायचा. मी तो विकला आणि हप्त्यांवर स्मार्टफोन घेतला. काही लोक म्हणायचे, की मी वेडा झालो आहे. माझी आईसुद्धा मला खूप ओरडायची. ती म्हणाली, "भट्टीवर काम करणारा माणूस स्मार्टफोनमध्ये काय करेल?" पण मला कोणाची काळजी नव्हती. जेव्हा मी रात्री थकल्यासारखा घरी आलो, तेव्हा माझ्या शरीरात खूप वेदना होत असत. मग मी पलंगावर झोपायचो आणि मोबाईल चालू करून YouTubeवर नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचो. माझा एक मित्र जो सॉफ्टवेअर हॅकिंग शिकवत होता, तो म्हणाला, की तो मला मदत करेल. मी मोकळ्या वेळेत त्याच्याकडे जायचो आणि मोबाईलद्वारे त्याच्याकडून नवीन गोष्टी शिकायचो. माझ्या मित्राने भट्टीवर काम केले नाही, पण माझ्याबरोबर मनापासून बसायचा. तो म्हणायचा, की तुझ्याकडे काहीतरी खास आहे. पण माझे बाकीचे मित्र म्हणायचे, की हे सर्व निरुपयोगी आहे. स्वप्ने पाहणे सोडा. मजुरीचे काम फक्त मजुरी आहे. श्रीमंत लोक स्वप्ने पाहतात, गरीब लोक भटकंती करतात. गरिबांना स्वप्ने नसतात, पण मी त्यांचे शब्द मनावर घेतले नाहीत. मी मध्यरात्री उठायचो, स्वतःला जागृत करून काहीतरी नवीन शिकायचो आणि जर मला काही समजले नाही, तर मी पुन्हा व्हिडिओ पाहायचो. बोटांनी वेदना कमी करण्यासाठी काम केले. डोळे बंद होऊ लागले, पण हृदय म्हणायचे, की जर तू आज थकलास, तर तुला आयुष्यभर थांबावे लागेल. घराच्या सर्व जबाबदाऱ्यांनी मला तरुण केले. आई लोकांच्या घरात काम करत होती, तरी ती वृद्ध झाली होती. तिला महागड्या रुग्णालयात नेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण तिच्यासाठी मी जे काही करू शकलो ते केले. मी तिला लवकरच डॉक्टरकडे घेऊन जायचो. डॉक्टरांनी सांगितले, की आयुष्यभर केलेल्या कठोर परिश्रमामुळे तिचे शरीर थकले आहे. त्यामुळे तिला अनेक आजारांनी घेरले होते आणि एक दिवस तिनेही जग सोडले. आता मी एकटाच राहिलो. हे लहान जुने घर, एक जुना पलंग, एक जुना पंखा आणि अपूर्ण प्रेम मला काल आठवले. आईशिवाय मला माझ्या मनासारखे वाटले नाही. पण माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला सोडून दिले होते. मला वाटले, की मी एक दिवस सर्व काही सोडून देईन. पण जोपर्यंत मी जिवंत होतो, तोपर्यंत मला कठोर परिश्रम करावे लागले. दिवसभर मजुरी, संध्याकाळी काहीतरी वाचणे, रात्री शिकण्याचा प्रयत्न करणे. मला आश्चर्य वाटले, की मी कधी श्रीमंत होईल का? असा एक दिवस कधी येईल जेव्हा मी राधिकाच्या वडिलांना उत्तर देऊ शकेन. मी माझ्या आईच्या अपमानाचा बदला घेऊ शकेन आणि त्यांना सांगेन की होय, मी तोच मजूर आहे. पण आता तुमची मुलगी माझ्या नावावर आहे. पण मी फक्त असा विचार करू शकत होतो. अजून असे काही नव्हते. वेळ खूप कमी होता. राधिकाचा अभ्यास पूर्ण होणार होता. माझ्या हृदयात नेहमीच एक भीती होती, की जर उशीर झाला तर मी कदाचित कायमचा एकटा राहील. पण हा एकटेपणा आता माझं धैर्य बनला होता आणि आता मी निराश झालो होतो, की आता मी काहीतरी करून दाखवले पाहिजे. स्वतःला पटवून द्यावे लागेल. आपला हात आपल्या यशाचा शिक्का बनण्यासाठी. आपल्या गरिबीला आपली शक्ती बनवावी लागेल. आणि मग माझ्या बाबतीत काय झाले? एक दिवस राधिका मला भेटायला आली. ती अजूनही खूप घाबरली होती. खूप रडत होती. आमच्या परिसराच्या मागे एक निर्जन ठिकाण होते, जिथे आम्ही लपून भेटायचो आणि ज्याला आपल्या प्रेमाचे एकमेव निवारा म्हटले जाऊ शकते. तिला आजही थोडासा धक्का बसला होता आणि तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हते, जे नेहमी असायचे. मी तिला असे पाहून घाबरून गेलो. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि एक विचित्र अस्वस्थता होती. कदाचित ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, पण शब्दांसाठी धैर्य गोळा करणे तिच्यासाठी कठीण होते.
मी आनंदाने तिच्याजवळ गेलो. मी माझ्या हृदयात हजार स्वप्ने बंद केली. कदाचित ती मला असे काहीतरी सांगण्यासाठी आली असेल, जे तिने तिच्या वडिलांना पटवून दिले आहे. किंवा कदाचित तिचा घराबाहेर पळून जाण्याचा विचार असेल. पण तिने माझ्या डोळ्यात पाहिले तेव्हा मला एक कल्पना आली. नक्कीच वाईट बातमी आहे. ती ओरडणाऱ्या आवाजात म्हणाली, की डॉक्टरांचे नाते माझ्या घरी आले आहे. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझ्याशिवाय मी तर कोणाशीही लग्न करू शकत नाही. परंतु माझे वडील कोणत्याही परिस्थितीत माझ्याशी तिला लग्न करून देणार नाहीत. माझ्या आई-वडिलांनी तिच्या नात्याला हो म्हटले आहे. मी तिचे ऐकून थक्क झालो. मला असे वाटले, की जणू एखाद्याने माझ्या पायाखालची जमीन खेचली आहे. मी बराच काळ बोलू शकलो नाही. फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. पण मग मी म्हणण्याचे धाडस केले. "मग तुला काय हवे आहे?" ती रडण्याच्या शैलीत म्हणाली, "मला तू पाहिजे आहेस. मी दुसऱ्याचे लग्न कसे करू शकते? मी येथे तुला हे सर्व सांगण्यासाठी आले आहे, की माझ्याकडे आता 1 वर्ष आहे. 6 महिन्यानंतर माझा निकाल येईल आणि 6 महिन्यानंतर मी लग्न करेन. तू काहीतरी करू शकत असलास तर ते कर. अन्यथा तिने दुसऱ्याशी लग्न करावे लागेल." असे म्हणत तिने माझ्याकडे पाहिले आणि मग ती रडायला लागली. ती माझ्यावरही प्रेम करायची. ती म्हणाली, "काहीतरी कर. मी तुझी होऊ शकेन आणि काही चमत्कार दाखव." मी दुःख आणि रागाने विचारले, "मग हे सर्व का केले? प्रेम का? तिच्या वडिलांना नकार का देत नाहीस? जर तू त्यांना नकार दिला असतास, तर तू कदाचित माझे ऐकले असतेस आणि दुसऱ्या कोणाशीही लग्न केले नसतेस आणि माझ्याबरोबर हे केले असतेस." ती सांगू लागली, "मी प्रयत्न केला नाही असे काय वाटते का तुला? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले, पण माझ्याकडे काहीच नाही. मी काय करावे? मी माझ्या वडिलांना मजुराशी लग्न करण्यास सांगावे का?" हे सर्व घडल्यानंतरही मी शांत राहिलो. मी माझ्या स्वप्नात कधीही विचार केला नाही, की एके दिवशी ज्या मुलीसाठी मी माझ्या आयुष्यातील सर्व इच्छांचा त्याग केला, ती मलाही इतक्या असहायतेने समजून सांगेल. जणू ती सुद्धा या समाजात हरली आहे. मी तिचे म्हणणे ऐकले आणि ते चांगले म्हणालो. "मग प्रेम का केले? जेव्हा एक मजूर लग्न करू शकत नाही, हे माहीत असताना मला जीवनाची स्वप्ने का दाखवलीस?" मी शांत झालो. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण माझ्या आतले वादळ इतके वाढले, की मी तिच्या डोळ्यातील अश्रूकडे दुर्लक्ष करत होतो. मी मागे वळून पाहिलो आणि जणू धैर्याने उत्तर दिले आहे. पण सत्य हे होते, की मी वाईट रीतीने तुटलो होतो. माझे जग पूर्णपणे विखुरलेले होते. अंधार होता. आधीच माझ्या आयुष्यात माझ्याकडे कोणीही नव्हते आणि आता मी ज्याचे ऐकून घेणार होतो, तीही माझ्यापासून दूर जात होती. त्या रात्री मला झोप येत नव्हती. मी सरळ झोपण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा पुन्हा तिचा चेहरा माझ्यासमोर येत होता. सकाळ झाल्यावर मी भट्टीवर काम करण्यासाठी गेलो, पण त्या दिवशी विटा माझ्यावर रागावल्या होत्या. मी पुन्हा पुन्हा माझे हात सोडत होतो. हातांचे स्नायू दुखत होते. काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. हृदयावर ओझे होते. मन इतरत्र भटकत होते. संध्याकाळी जेव्हा मी माझ्या मित्रांना माझ्या समस्येबद्दल सांगितले, तेव्हा ते आतून हसू लागले. एक म्हणू लागला, "आम्ही तुला स्वप्ने पाहण्यास आधीच थांबवले होते. गरिबांची स्वप्ने कधीच खरी नसतात." तर दुसरे म्हणू लागले, "आता तुझा चेहराही बिघडला आहे. मजुरीने तुझे सौंदर्य खाल्ले आहे. आता तू एखाद्याच्या वडिलांना साजरे कसे काय करशील?" मी शांतपणे सर्वांचे ऐकत होतो. कारण मला म्हणायचे असे काहीच नव्हते. मी खरोखर हरलो होतो. माझ्या आतल्या सर्व आशा संपल्या होत्या. जसे आता काही दिवस शिल्लक आहेत. माझे धैर्य, माझी स्वप्ने, माझे हेतू. आता मला 1 वर्ष होते. पण या 1 वर्षात मी काय करू शकत होतो? मला पदवी मिळाली नव्हती किंवा मला नोकरी मिळाली नव्हती किंवा मी मोठी परीक्षा देऊ शकत नव्हतो. दोघेही अधिकारी होऊ शकत नव्हते. होय, मी करत असलेले काम म्हणजे ऑनलाईन सॉफ्टवेअर हॅकिंग शिकणे. ही माझी एकमेव आशा होती. पण हा एक मार्ग देखील होता, ज्यात यशाचा कोणताही मार्ग दूर-दूर दिसत नव्हता किंवा मला खात्री नव्हती, की मी कधी यशस्वी होईल. जर माझ्या हृदयात उत्कटता आली असेल, तर ते फक्त राधिकाला मिळवणे होते. मला वाटले, की मला काहीही मिळणार नाही. मी स्वतःला विचारले, की मी खरोखर हार मानू शकतो का? मी अशा प्रकारे बसून माझे प्रेम दुसऱ्या कोणावरही असेल, तर त्या गोष्टी सर्व पाहू शकेन का? माझे कठोर परिश्रम धूर म्हणून उडतील का? तरी मनातून एक आवाज आला होता, "एकदा प्रयत्न केला नाही, प्रयत्नात काही ठेवले नाही. जे नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करतात, कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी घडतेच. किमान प्रयत्न करा. असे होऊ नये की उद्या पश्चाताप वगळता काही शिल्लक नाही." त्या रात्री मी पुन्हा माझा मोबाईल उघडला आणि माझ्या शिक्षक मित्राशी संपर्क केला. तो म्हणाला, की "आता मी तुला स्वतःहून काही दाखवणार नाही. मी आता तुला फक्त मार्ग दाखवू शकेन. तुला स्वतःला चालावे लागेल." मी स्वतःला उठवले, झोपेतून उठवले. कारण मला माहीत होते, की आज थकलो तर मी कायमचा थकलो आहे. मी माझे सर्व मेहनत, माझे सर्व लक्ष माझ्या कार्याकडे ठेवले होते. मी दिवसा काम करायचो, रात्री संगणक स्क्रीन पाहायचो.
दररोज माझ्यासाठी युद्ध होते. माझ्या मित्राने मला वेबसाईट तयार करण्यासाठी स्वतःचा जुना संगणक दिला. मी तिच्या संगणकावरून बरेच काही शिकत होतो. मी दररोज एक नवीन लढाई लढत होत राहिलो. कारण मला राधिकाच्या प्रेमात होता. कारण तिने सोडण्यापूर्वी जे शब्द सांगितले होते ते मला आठवले होते, की जर तुझ्याकडे 1 वर्ष असेल तर मी काहीतरी करू शकेन. नसल्यास मी निघून जाईन. अन्यथा मी निघून जाईन. आणि एका ओळीने माझ्या आयुष्यात माझे आयुष्य ठेवले होते. कारण ती एक ओळ होती आणि एक काळ होता. प्रत्येकासाठी जाताना ही वेळ माझ्यासारखी जात होती. याची काळजी आहे. पण फरक इतकाच होता, की मी दररोज नवीन दुःखाने जागे व्हायचो आणि नवीन हिमतीने झोपायचो. 1 वर्ष राधिकाने मला दिले ते एक मौल्यवान खजिन्यासारखे होते. पण मी हा खजिना हाताळू शकलो नाही किंवा कदाचित हे सक्षम नव्हते. कारण त्या काळासह महिने देखील गेले आणि मी फक्त कामात अडकलो आहे. हे काम असे होते की तेथे आदर नव्हता, भविष्य नाही किंवा कोणतेही वचन नव्हते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विटा उचलायच्या, मसाले बनवायचे, भिंती बनवायच्या आणि संध्याकाळी थकल्यासारखे तो एका कोपऱ्यात पडलेला आहे आणि आश्चर्यचकित झाला की आयुष्य मला काय आहे हवे आहे. माझा गुन्हा काय होता हे माहीत नाही. माझा कमकुवतपणा काय होता. मी फक्त गरीब जन्माला आलो होतो, की मी एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडलो होतो. मला स्वतःला माहीत नव्हते की 8-9 महिने कसे गेले आणि मी माझ्या आयुष्यात कोणताही सक्षम बदल पाहिला नाही. मला असे वाटले की मला राधिका सापडेल. डोळ्यात असलेली सर्व स्वप्ने पूर्ण होतील. माझ्या मित्रांनी आता मला त्रास दिला नाही. फक्त माझ्यावर दया करायचे. मला पाहायचे. त्यांच्या डोळ्यात सहानुभूती नव्हती, परंतु ती निराशा असायची. जसे आपण म्हणाल की आपण पाहिले की आम्ही असे म्हटले आहे की आपण काहीतरी करण्यास सक्षम होणार नाही. त्यापैकी एका मुलीने राधिकाच्या लग्नाची बातमी देखील ऐकली होती. तो स्वतःच्या रस्त्यावर राहत होता. त्या दिवसाची साधने माझ्या हातातून पडली. हृदय सारखे बंद होते. मी काही क्षणांसाठी गप्प बसलो होतो. जीभ बंद, डोळे शांत आहेत, पण वादळासारखे आतून आले आहे. त्या दिवसानंतर मी स्वतःला अधिक गैरसमज ठेवण्यासाठी पूर्णपणे सोडले होते. एक दिवस मी सामान्य दिवसाप्रमाणे माझ्या विटांच्या भट्ट्यांवर काम करत होतो. आग पाऊस पडत असताना, सूर्य पाऊस पडत असताना आणि आमची शरीर घामाने भिजली होती. चिकणमाती आणि कपड्यांमध्ये मला स्वतःला एक किरकोळ गुलाब वाटला, जो दिवस आणि रात्र मशीनसारखे काम करत होता. दोन्हीपैकी एक थांबत नाही किंवा तक्रार नाही. मग अचानक तेथे एक अतिशय विचित्र कृती झाली. प्रत्येकाने त्याकडे लक्ष दिले, कारण त्याने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. एक मोठी चमकणारी कार थांबली आणि एक ब्लॅक ब्रँड कार होती, जी इथे फार दूर नव्हती, परंतु शहरात कमी दिसली. आम्ही सर्वांनी ते सोडले आणि ते पाहिले. काही क्षणांसाठी आम्ही आमच्या हातांनी काम थांबवले. जसजशी वेळ थांबली आहे, कारचा दरवाजा उघडला आणि एक वृद्ध स्त्री त्यातून बाहेर आली. त्यात त्याच्या युक्तीचा एक विचित्र अभिमान होता, पण डोळ्यात विचित्रपणा होता, जसे आपण दुसऱ्या जगातून आला आहात. त्याच्या हातात एक महाग पर्स होती. कपड्यांमधून हे स्पष्ट झाले की ती अल्पवयीन स्त्री नाही. प्रत्येकाने कल्पना ठेवण्यास सुरुवात केली. काही जण असे म्हणू लागले की कदाचित ते विटा खरेदी करण्यासाठी आले असतील, तर कोणीतरी असे म्हणू लागले की कदाचित काही जमीन कागदपत्रे कागदावर आली असती. ती शांतपणे काम करत राहिले, पण हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती. थोड्या वेळाने आमच्या बॉसने मला त्यांच्याकडे बोलावले आणि असं म्हणायला सुरुवात केली की अर्जुन, तुझ्याशी बोलण्यासाठी कोणीतरी आले आहे. अशा श्रीमंत बाईने माझ्याशी काय बोलले हे ऐकून मला आश्चर्य वाटले. ती महिला आत मालकाच्या कार्यालयात खुर्चीवर बसली होती. माझ्या बॉसने माझ्याकडे लक्ष वेधले आणि सांगितले की हा अर्जुन आहे. तो म्हणाला की तुम्हाला माहित आहे, आपण त्याच्याशी स्वतः बोलता. हे ऐकून मला अधिक आश्चर्य वाटले. त्या बाईने माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मऊ शब्दात म्हणू लागली, तू माझ्याबरोबर चालशील का? मी म्हणालो की तुम्ही मला कुठे आणि का घ्यायचे आहे? आपले काम काय आहे? म्हणून तो म्हणू लागला की मी तुम्हाला वाटेत सांगेल. मला काय करावे हे समजू शकले नाही. पण मालक म्हणाला की ह्या एक मोठ्या मॅडम आहेत. खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याबरोबर जा आणि काय प्रकरण आहे ते पहा. ते आपल्याला कारमध्ये कॉल करून सांगतील. तिने कारकडे लक्ष वेधले. त्या बाईने आधीच दार उघडले होते आणि गाडीत बसली होती. मी परत बसण्यासाठी मला हात करीत होती आणि तिथे बसलो. माझे सर्व मित्र मला आश्चर्यचकित पाहत होते. त्याच्या दृष्टीने अजूनही प्रश्न आणि मत्सर होते, जे नेहमीच असे म्हणायचे होते की मी कधीही काही करू शकणार नाही. आज मी एका महागड्या कारमध्ये श्रीमंत बाईबरोबर जात आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटले. पण काय घडत आहे हे मला स्वतःला समजू शकले नाही. कार चालू झाली होती. मी खिडकीच्या बाहेर पाहत होतो. मी मनापासून विचार केला की त्याच्याकडे नक्कीच विटांचे काहीतरी काम असेल किंवा माझ्या घरात काही काम करावे लागेल, म्हणून मला माझ्याशी बोलायचे आहे. कारण अशी लोक
आहेत आपली घरे खूप कठोर बनवतात. ते प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत विचारपूर्वक ठेवतात. कदाचित ती मला हे बोलण्यासाठी घेऊन जात आहे आणि मी सक्षम आहे की नाही हे पाहू इच्छित आहे. मी सुद्धा एक स्त्री आणि काही काम माझ्याबरोबर खूप चांगले येत असते. पण तरी ते खूप विचित्र दिसत होते. कार शहराकडे वळली होती आणि मला वाटले की आता थोड्या वेळात हे माहीत असेल की त्या स्त्रीने आतापर्यंत तिच्या कारमध्ये मला इथे आणले आहे. थोड्या वेळाने कार अतिशय सुंदर आणि सुशोभित सह बंगल्यासमोर थांबली. मी फक्त चित्रपट आणि नाटकांमध्ये असा बंगला पाहिला होता. हिरवं अंगण, पांढऱ्या भिंती आणि मोठ्या दारावर काचेसारख्या स्वच्छ खिडक्या. तो बंगला खूप श्रीमंत आणि व्यावसायिक किंवा अभिनेत्यासारखा वाटत होता. गेट उघडलं आणि कार आत गेली. मी माझ्या मनामध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात केली की कृपया माझा सन्मान ठेवा. ज्या ठिकाणी मी काही मोठ्या संकटात अडकतो, अशा ठिकाणी कोणी येऊ शकत नाही. कदाचित त्या बाईने माझ्यामध्ये काहीतरी चुकीचे केले पाहिजे, नाहीतर माझी स्थिती उघडपणे बाहेर येईल. जेव्हा कार थांबली तेव्हा तो म्हणाला की आपण आत जाऊया. जेव्हा मी कारमधून खाली उतरलो तेव्हा माझे हात घामाने ओले होते. माझ्या डोक्यावर खूप मोठी परीक्षा आहे म्हणून माझे हृदय इतके जोरात धडधडत आहे की माहीत नाही. दरवाजा उघडताच आत एक थंड हवा वाटली. आता सर्व काही त्याच्या जागी ठेवले होते. सर्व काही मौल्यवान होते. मौल्यवान पलंग, महाग फर्निचर आणि महागड्या पेंटिंग्स. इमारत प्रत्येक कोपऱ्यातून छान दिसत होती. जेव्हा मी तिथे उभा राहिलो तेव्हा तो म्हणाला, "या, ये, येथे बस." मी हळूहळू आत गेलो आणि पलंगावर बसलो. त्यांनी मला पाणी दिले. मग स्वतःला ते बसले. काही काळ ती स्त्री गप्प राहिली. मग तिने माझ्या डोळ्यात डोकावले आणि म्हणाली, की "आपण इथे आणले आणि याची कल्पना आपल्याला नाही." मी म्हणालो, की "मला हे माहीत नाही. मला जाणून घ्यायचे आहे." तिने एका वेबसाईटचे नाव घेतले आणि मला सांगण्यास सुरुवात केली. "आपण ही साईट आणि सॉफ्टवेअर तयार केले आहे." जेव्हा त्यांनी नाव घेतले तेव्हा मला आठवले. मी म्हणालो, "हो, मी बनवले आहे." ती सांगू लागली, की "आपल्या सॉफ्टवेअरची किंमत काय आहे? हे आपल्याला माहीत आहे?" मी म्हणालो, "नाही, मला माहीत नाही. परंतु त्याची किंमत काय असू शकते?" हे एक किरकोळ हॅकिंग सॉफ्टवेअर आहे, जे मी प्रयोग म्हणून केले आणि नंतर ते वेबसाईटवर अपलोड केले, जेणेकरून त्याला हवे असल्यास कोणीतरी त्याचा वापर करू शकेल. परंतु या महिलेने सांगितले, की हे किरकोळ काम नाही आणि याला बरीच मागणी आहे. बरेच अनाथ, बरेच जुने आश्रम आणि बरीच गरीब केंद्रे त्याचा शोध घेत आहेत. परंतु आपल्याला हे अद्याप माहीत नाही. आपणास समजले आहे, की आपण हे विशेष कार्य केले आहे. पण खरी गोष्ट अशी आहे, की आपले कार्य आणि काम खूप चांगले आहे. वास्तविक आपण खजिन्याची चावी केली आहे आणि आता आपण या खजिन्याचे वारस देखील आहात. बाकीचे आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्ही तुमचा पहिला खरीददार म्हणून तुमच्या समोर आलो. कारण आपण आमच्यासाठी दुसरे सॉफ्टवेअर बनवावे अशी आमची इच्छा आहे. एक सॉफ्टवेअर बनवावा जे कोणी हॅक करू शकत नाही, जे पूर्ण पुरावा आहे. एक कोड जो उघडू शकत नाही. मी या बाईचे ऐकून आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, की मला हे काम मिळते आणि मी कोडिंग देखील करतो. पण मला वाटत नाही, की माझे तयार केलेले काम इतके मौल्यवान असू शकते. इतके मौल्यवान, की आपण येऊन मला भेटायला आलात. ती थोडी हसायला लागली. जसे आई आपल्या मुलाच्या निर्दोष गोष्टींवर हसते. ती म्हणाली, की आपण खजिन्यावर बसून रडत आहात. आपल्या हातात काय खजिना आहे याची स्वतःला कल्पना नाही. मी तुम्हाला हे सर्व काही देणार नाही, परंतु सर्व काही दर्शवेल आणि सांगेल. पण आता मला सांगा, की यावेळी तुम्हाला काय हवे आहे? कारण आपल्या सॉफ्टवेअरची किंमत कोटी रुपयांची असू शकते आणि हा विनोद नाही. मी एकदम गंभीर बोलत आहे. हे ऐकून मैदान माझ्या पायाजवळ गेले होते. माझी स्थिती अशी झाली होती, की जणू काही भुकेले अचानक बऱ्याच अन्नासमोर बसले आहेत आणि आंधळ्याला दृष्टी मिळते. मी आनंदाने ओरडतो, की ओरडतो, रडण्यास सुरुवात करतो, हे मला समजू शकले नाही. माझ्यासाठी ती स्त्री अलादीनचा दिवा बनली होती, जिथून ती बाहेर आली होती आणि आपण काय विचारू शकता? हे मला विचारत होती. मी तुला काही देण्यास तयार आहे. मला माहित नव्हते, की ती स्त्री माझ्यासाठी खूप आनंददायक ठरू शकते. मी माझ्या आनंदावर नियंत्रण ठेवण्यास अक्षम होतो. मला हे समजू शकले नाही, की हे सर्व एक वास्तव आहे किंवा मी स्वप्न पाहत आहे. मी काय विचारू शकतो, मी स्वतःला हाताळले आणि माझी सर्वात मोठी इच्छा काय आहे याचा विचार करण्याचा प्रयत्न करीत होतो. आज माझ्याकडे एक ऑफर आहे, जी मी काहीही करू शकतो. मी थोड्या वेळाने म्हणालो, की मी तुमच्याबरोबर काम करीन आणि ते सॉफ्टवेअर तुम्हालाही बनवेल. पण मला फक्त एकच इच्छा आहे. तो म्हणाला, "मला सांगा तुमची इच्छा काय आहे? मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करीन." या जगातील सर्वात मोठे पैसे आहेत. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्या सर्व इच्छा स्वतःहून पूर्ण झाल्या आहेत. मी म्हणालो, "मला इतकी मोठी इच्छा नाही. मला फक्त एक मुलगी खूप आवडते. राधिका माझ्या परिसरात राहते.
मला तिच्याशी लग्न करायचे आहे. ती हसत म्हणाली आणि म्हणाली की जर तुम्ही दुसरे काही विचारले तर मी तेही पूर्ण केले असते. पुढेच ती हसली आणि ते ऐकल्यानंतर माझ्या इंद्रियांच्या वरनं उडून गेले. ती म्हणाली की सर्वप्रथम आपण हे ऐकले आणि आपले हृदय हाताळावे की आपण आज ज्या बंगल्यात बसत आहात, आता ते आपले आहे. हे आपल्या सॉफ्टवेअरच्या अर्ध्या किमतीचे आहे आणि आम्हाला आपल्या भविष्यावर उर्वरित किंमत अर्धी ठेवावी अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून आपण आमच्यासाठी जे सॉफ्टवेअर बनवू शकाल, जे जगाला हादरवून टाकेल. या बंगल्याच्या भिंती पाहून मला आश्चर्य वाटले. मी प्रत्येक गोष्टीकडे पाहत होतो. मजला देण्यास सुरुवात केली की कदाचित मी एक स्वप्न पाहत नाही का? आणि जर मी खरोखर पाहत असेल, तर कृपया एखाद्याने मला उठवले. जेणेकरून जर हे स्वप्न तुटले असेल आणि मी प्रत्यक्षात परत येऊ शकेन. पण ते स्वप्न नव्हते. हे खरोखर वास्तव होते, जे मी स्वीकारण्यास सक्षम नाही. आणि ती स्त्री माझ्या कृत्यावर हसत होती. मग तो म्हणाला की आता आपण तिच्या घरी असलेल्या मुलीचे नाते घेऊन जाऊ. मी जाऊन तिच्या पालकांशी बोलते. मी त्याला आपले नाते सांगेन जेणेकरून त्याला काही शंका येऊ नये. आणि त्यामुळे आनंदाने आपण त्यांच्याशी संबंध बनवू शकू. सर्व काही आदराने होईल. काळजी करू नका. पण तिने तेच केले. ती राधिकाच्या घरी गेली होती आणि तिच्या पालकांना सांगितले की मी अर्जुनचे नातेवाईक आहे. हे माझ्या चुलत भावासारखे वाटले. तो मजूर नाही, हा बुद्धिमत्ता एजन्सीचा माणूस आहे. लाखो रुपये कमवतो. हे मजूर म्हणून काम करत होते. कोणालाही त्यांच्या वास्तविक कार्याबद्दल माहिती नाही. ही एक अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे. त्याचा स्वतःचा बंगला आहे. त्याचे स्वतःचे सॉफ्टवेअर आहे, ज्याला जगात मोठी मागणी आहे. आणि म्हणूनच आम्हाला आपल्या मुलीशी लग्न करायचे आहे. आपली मुलगी तिच्या घरात राज्य करेल. तसे आमचे मानस खूप उच्च आहे. पण आपण कुठे आहात आणि आम्ही कुठे आहोत? पण मुलाला मुलगी फार आवडते. म्हणून मी माझ्या चुलत भावाचे संबंध येथे आणले आहे. हे सर्व ऐकून राधिकाच्या वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांच्यासमोर असे मोठे सत्य आले की त्यांना समजू शकले नाही. तो मुलगा ज्याला त्याने एक दिवस नकारला, तोच आता त्याचे नाते घेऊन पुन्हा आला आहे. जे आता एक नवीन सत्य, नवीन आशा घेऊन आले आहे, ज्याला ते नाकारू शकत नाहीत. त्यांनी ताबडतोब सांगितले की ठीक आहे, आम्ही अर्जुनला आमच्या मुलीशी लग्न करण्यास तयार आहोत. त्याची पत्नी म्हणू लागली की अहो, तुम्ही वेडे आहात का? 2 महिन्यानंतर आमची मुलगी विवाहित होणार आहे आणि आपण तिचे नाते दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहात. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की अहो, त्या डॉक्टरांना सोडा. असो, तो एक प्राणी डॉक्टर आहे. त्यावर लाज पाठवा. हे संबंध चांगले आहे. मी प्रथम या नात्याला कसे नाकारले हे मला लाज वाटते. हे चांगले आहे की संबंध पुन्हा आला आहे. अन्यथा आम्ही आपले हात चोळत राहिलो असतो. माझ्या मुलीचे अशा श्रीमंत घराचे संबंध आहेत हे मी कसे नाकारू शकतो? मी या मुलाबरोबर माझ्या मुलीशी संबंध जोडेन. हे ऐकून मी माझा आनंद शोधत नव्हतो. राधिकाच्या वडिलांनी सहमती दर्शवली आणि राधिकालाही त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाटले. यावर माझा विश्वास नव्हता. शेवटच्या क्षणी असा चमत्कार होईल हे त्यालाही ठाऊक नव्हते. ते काही बोलू शकत नव्हती. बस माझ्या डोक्यावर बसली होती आणि मी स्वतःला आश्चर्यचकित करणारे सर्व काही पाहत होतो. माझे नशीब कशी वळले. मी किरकोळ मजूरकडून कोटींचा सॉफ्टवेअर विकसक कसा काय बनलो. मला हा चमत्कार समजू शकला नाही. प्रत्येक गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी दिसत होती. पण हे वास्तव होते आणि मी या वास्तवात श्वास घेत होतो. त्या सर्व कामांमध्ये सुमारे 1 आठवडा गेला होता आणि आता माझे आयुष्य बदलले होते. मी या बंगल्यात हरलो आणि माझ्या हातात लॅपटॉप होता, ज्यामध्ये मी दिवस काम करत असे. सॉफ्टवेअर प्रगतीच्या मार्गावर चालणे, मी लग्नाची कोडिंगची तयारी करत होतो. दिवसादिवस चालला होता. माझे कपडे बदलले, माझी युक्ती बदलली होती, माझा मार्ग बदलला होता. माझ्या शब्दात आत्मविश्वास आला होता. आता मी नवीन प्रवासावर गेलो होतो, जे एका मजुरीच्या जीवनापासून खूप दूर होते. आणि मी अशा वेबसाईटवर काम सुरू केले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. मी राधिकासारख्या एका सुंदर आणि निर्दोष मुलीशी लग्न केले होते, ज्याने माझी ओळख ओळखली, माझी गरिबी नाही. त्या दिवसात जेव्हा माझ्या कपड्यांना चिखलाचा डाग होता, तेव्हा त्याने माझ्यावर प्रेम केले. माझ्या हातात फोड होते. मला माझ्या चेहऱ्यावर थकवा येत असे. पण आज जेव्हा मी एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बनलो होतो, मग त्यांच्या दृष्टीने असे सत्य होते की ज्यावेळी होते, जेव्हा मी मजूर होतो. माझ्या आयुष्यात आनंद होता, आरामशीर आदर, संपत्ती होती. पण मी सर्व काही कधी विसरलो नाही. मी जिथे उठलो तिथे निर्णय घेतला होता की माझा मागील वेळ विसरणार नाही. मी या भट्ट्यांवर परतलो होतो, जिथे मी एक दिवस रात्री विटा बनवल्या, जिथे मी जमिनीवर घाम सोडला, जिथे मी उपासमारीची तहान सहन केली, जिथे माझी स्वप्ने फक्त स्वप्ने होती. मी माझ्या बॉसला भेटलो, जो काटेकोरपणे बोलत असे.
ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीच राग होता आणि डोळे कठोर होते. पण आज जेव्हा त्याने मला मोठ्या गाडीत बसलेले पाहिले, तेव्हा तो त्याच्या डोळ्यात आश्चर्यचकित झाला. आनंद आणि अभिमान होता. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि असे म्हणू लागला, की आपण माझे हृदय जिंकले आहे. आपण हे दर्शवले की मजुरीचा मुलगा फक्त मजूरच म्हणून जगत नाही. जर त्याला हवे असेल तर तो आकाशालाही स्पर्श करू शकतो. मी मालकाच्या पायावर हात ठेवले आणि माझ्या हृदयात प्रार्थना केली. त्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांना कॉल केला, ज्यांच्याशी मी नेहमी काम केले, ज्यांच्याबरोबर तो बसून खायला खायचा, ज्यांच्याशी माझी स्वप्ने पडली आणि दुःख सहन केले. मी हे सर्व एकाच ठिकाणी जमा केले आणि म्हणालो, की आता अशी वेळ आली आहे, की तुम्ही लोक परिश्रम सोडून द्या. कारण मला माहीत आहे, की भट्टीचे आयुष्य किती कठीण आहे. मी प्रत्येकाला भिन्न कार्य मिळाली. मी एखाद्यास दुकान बनवले होते. कोणीतरी कार्ट मिळाली होती. म्हणून मी भाजीपाला कारची व्यवस्था केली होती. म्हणून मी एखाद्या सायकल किंवा मोटरसायकल मेकॅनिक शिकवून दुकान उघडले होते आणि त्यांना काही माहीत नव्हते अशा लोकांसाठी मला नवीन अभ्यासक्रम मिळाले होते, जेणेकरून ते काही नवीन शिकून कौशल्य शिकू शकतील आणि त्यांची मेहनत मिळवू शकतील. मी केवळ हेच केले नाही, तर या सर्व मुलांसाठी व्यवस्था केली. त्यांच्या घरातही रेशन ठेवले होते. त्यांच्या मुलींच्या लग्नाचा हात, त्यांच्या रोगांवर उपचार करा आणि त्यांच्या प्रार्थना कव्हर करा. मला असे वाटले, की वरील व्यक्तीने मला संधी दिली आहे, संपत्ती नाही, जेणेकरून मी इतरांचे आयुष्य बदलू शकेन. माझे आयुष्य बदलले होते आणि राधिका माझे जीवन होते. माझी ओळख होती. ती एक मुलगी होती, जी मला नकार देऊ शकते, जी डॉक्टर किंवा अधिकाऱ्याला होय म्हणू शकेल. पण तरीही तिने मला निवडले. एका मजुराला. त्यांच्या डोळ्यात फक्त स्वप्ने होती, संपत्तीची चमक नव्हती. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण झाले, जेव्हा मी एक राजपुत्र म्हणून तिला भेटायला गेलो, मी त्याच्यासाठी काही करू शकलो नव्हतो. पण ते महागडे कपडे घालून गेलो होतो. दागिने प्रदान केले गेले. नवीन घराची सजावट त्याच्या इच्छेनुसार केली गेली. प्रत्येक खोलीत त्याच्या आवडीचा रंग गेला होता. आणि दररोज सकाळी मी तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याचा प्रयत्न करत असे. मी तिची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. राधिकाने मला कधीही विनंती केली नव्हती, परंतु मी तिच्या डोळ्यात जे काय पाहिले ते विकत घ्यायचे, कारण मला माहीत आहे की तिने माझ्यासाठी बलिदान दिले आहे आणि आता तिला सर्व काही परत देण्याची माझी वेळ आहे. आणि माझ्या आनंदाचा आणखी एक मार्ग म्हणजे मी एका छोट्या खोलीत बसून केलेले सॉफ्टवेअर होते, ज्यास मला स्वतःला माहीत नव्हते, याची कल्पना नव्हती की त्याला किती महत्त्व आहे. पण ज्याने मला एक नवीन ओळख दिली, त्याने मला एक नवीन जग दाखवले. ते सॉफ्टवेअर आज आणि आपल्या देशातही विकले गेले, कंपन्यांमध्ये वापरले गेले आणि माझी ओळख बनवली गेली. लोकांनी आता मला एक अलौकिक बुद्धिमत्ता म्हटले गेले, हॅकर नाही. मी सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये ठेवली होती, जी कोणालाही वाटली नव्हती. मी एका नवीन जगाचा पाया घातला होता होता. आणि मग त्या स्त्रीने माझ्यासाठी अलादीनचा दिवा असल्याचे सिद्ध केले. आणि आता राधिका नंतर नावाची एक मोठी कंपनी केली गेली, जेणेकरून जगाला हे समजेल की माझी पत्नी माझ्या यशाच्या मागे आहे. हे सर्व पाहून माझी आई सुद्धा खूप आराम होईल. मी प्रत्येक क्षणी माझ्या पत्नी राधिकासमोर विश्रांती घेण्याचे आणि विश्रांती घेण्याचे आयुष्य जगत होतो. माझ्या यशामुळे माझे जागृत डोळे आणि माझे हृदय हलके झाले होते. मी आता माझे काम वाढवले. मी गरीब मुलांसाठी एक आश्रम बांधला, जिथे तो संगणक शिकतो, जिथे त्याला सॉफ्टवेअर बनवण्यास शिकवले गेले, जेणेकरून कोणीतरी माझ्यासारखे स्वप्न पाहू शकेल आणि ते पूर्ण करेल. मी स्वप्नात असताना दररोज विचार करायचे, एक स्वप्न जे कधी खंडित होणार नाही. पण मी कधी बडाई मारली नव्हती, कारण मला माहीत आहे की जेव्हा मी हार मानली नाही, तेव्हा सर्व काही या क्षणाचे फळ आहे. जेव्हा मी थकल्यासारखे माझे काम सोडले नाही, जेव्हा मी गैरवर्तन ऐकत असतानाही कोणालाही प्रतिसाद दिला नाही, जेव्हा मी राधिकाचे प्रेम गमावले नाही, जेव्हा मी एका अज्ञात महिलेवर विश्वास ठेवला आणि तिची संधी वाया घालवली नाही. आणि शेवटी मी एवढे सांगेन की मनुष्याची खरी ओळख ही त्याची वेळ नाही. परिस्थिती किती वाईट असली तरी नशीब बदलण्याची वेळ लागत नाही. एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीला हसवणारी वेळ एकमेव अट अशी आहे की मानवाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कधीही हार मानली नाही पाहिजे. कारण खरा पराभव म्हणजे नशीब पूर्ण करणार नाही. खरा पराभव म्हणजे एखादी व्यक्ती लढत नाही. एक दिवस तो जगाच्या दृष्टीने नायक बनतो. वरील व्यक्ती एखाद्याच्या मेहनतीला वाया घालवत नाही. कारण त्याला माहीत आहे की कठोर परिश्रम म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या उद्देशाच्या जवळ नेणे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मनाने कठोर परिश्रम करते, तेव्हा वरील व्यक्तीने आपल्या कठोर परिश्रमांचा बदला घेतला. त्यांचे कधीच भाग्य अपयशी जात नाही. त्याला फक्त धैर्य आणि सांत्वनाने आपल्या व्यवस्थांकडे जावे लागेल. कठोर परिश्रमाचा प्रवास नेहमीच थकवा आणि क्वचितच असतो. पण एक दिवस असा देखील येतो जेव्हा कठोर परिश्रमाची फळे सापडतात.
जे धैर्य कधी गमवत नाही ते त्यांना यशाचा मार्ग दाखवतात. कारण त्यांना माहीत आहे की कठोर परिश्रम एक दिवस यशस्वी होतील आणि त्यांचे नशीब बदलू शकते. मी माझ्या पत्नीबरोबर खूप आनंदी आहे. माझे कार्य अद्याप चालू आहे आणि अशा प्रकारे लोकांना मदत करताना मी स्वतःची प्रगती करण्यास सक्षम आहे.